भिवंडीमध्ये पुन्हा एकदा धोकादायक इमारत पडल्याची घटना घडली आहे। मी सध्या उभा आहे त्याच भिवंडीमधील भिवंडी नारपोली परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता याच ठिकाणी काल रात्री 11 वाजेच्या सुमारास गंगाराम वाडी परिसर आहे, या ठिकाणी एका कोहिनूर इमारतीचं 4 मजली इमारतीचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि याच दरम्यान जे आहे ते खालचे पिल्लर बांधण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि याच वेळेला ही इमारत जी आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं आतापर्यंत या इमारतीमधून 7 जणांचा मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि सध्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जे कामगार असतील किंवा स्थानिक नागरिक असतील हे अडकल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहेत। सध्या तरी पाहिलं तर या ठिकाणी NDRFची टीम असेल, TDRFची टीम असेल, अग्निशामक दल असेल, महानगरपालिका असेल, यांच्या सर्वच टीम जे आहेत ते या ठिकाणी कार्यरत आहेत। ढिगारा उपसवायचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। एकंदरीत ही धोकादायक इमारत होती आणि हिचं दुरुस्तीचं काम या ठिकाणी सुरू होतं। अचानक या ठिकाणी खालचा जो पिलर जो काढला गेला आणि त्यानंतर ही इमारत एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखी या ठिकाणी कोसळलेली आहे आणि विशेषतः पाहायला गेलं तर त्याच वेळेला या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार जे आहेत ते काम करत होते। त्याचबरोबर इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू होतं तर काही स्थानिक नागरिक देखील त्या ठिकाणी पाहण्यासाठी आले होते आणि इतक्यात ही इमारत कोसळली आणि इमारत कोसळून यामध्ये काही कामगार या ठिकाणी अडकल्याची माहिती NDRF टीम आणि स्थानिक महापालिकेला मिळाली होती। त्यानंतर या ठिकाणी रेस्क्यू टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। सध्या तरी आपण पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत 7 जणांचा मृतदेह बाहेर काढला असून त्यांचा शव विच्छेदनासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आलेत। मात्र आता सध्या या ठिकाणी अजूनही देखील काही कामगार असतील किंवा नागरिक असतील या ठिकाणी या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे आणि सध्या त्यांचा शोध जो आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आहे। अजून जे ढिगारा जो आहे तो बाहेर उपसवण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेशसह सुनील जाधव, TV9 मराठी, भिवंडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।